नमस्कार मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. एम.एस. सेट 2026, UGC नेट, JRF आणि असिस्टंट प्रोफेसर परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि स्कोरिंग असा मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड हा युनिट आज आपण मॅरेथॉन वन शॉट क्लासमध्ये संपूर्ण सविस्तरपणे पाहणार आहोत. या क्लासमध्ये नंबर सिरीज, ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलॉलिझम, व्हेन डायग्राम, पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज, प्रॉफिट अँड लॉस, टाईम अँड वर्क, प्रोबॅबिलिटी आणि डेटा इंटरप्रिटेशन यासारखे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तसेच मागील वर्षाचे प्रश्न, परीक्षेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या कन्सेप्ट, शॉर्ट ट्रिक्स आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज देखील पाहणार आहोत. म्हणून नोट्स तयार करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मॅथमॅटिकल रिझनिंग युनिटमधील प्रत्येक प्रश्न आत्मविश्वासाने सोडवण्यासाठी सज्ज व्हा. चला तर मग मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड मॅरेथॉन वन शॉटला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड म्हणजे काय ते बघूयात. गणितीय संकल्पना, संख्या, आकृत्या, तर्क आणि समस्यांचे विश्लेषण करून योग्य निष्कर्ष काढण्याची क्षमता म्हणजे मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड होय. एम.एस. सेट पेपर 1 युनिटमध्ये साधारणतः 4 ते 5 प्रश्न या युनिटवरून विचारले जातात. नंबर सिरीज, संख्या मालिका, दिलेल्या संख्या मालिकामधील नियम शोधून पुढील संख्या ओळखणे. उदाहरण 2, 4, 6, 8. तर यानंतर कोणती संख्या येणार? तर उत्तर असेल 10. यामध्ये महत्त्वाचे प्रकार येतात. ॲडिशन सिरीज म्हणजे तुम्ही त्यात प्लस करून ॲडिशन करून ती सिरीज ओळखू शकता. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन सिरीज म्हणजे त्या नंबरमधून मायनस करून तुम्ही ती सिरीज ओळखू शकतात. मल्टिप्लिकेशन सिरीज यामध्ये तुम्ही त्याचा गुणाकार करून ती सिरीज तयार झालेली असते. डिव्हिजन सिरीज म्हणजेच भागाकार आणि मिक्स्ड सिरीज म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या सर्वांची मिक्स्ड सिरीज असते. त्यानंतर लेटर सिरीज, अक्षरांमधील क्रम शोधणे हे यामध्ये विचारले जाते लेटर सिरीजमध्ये. उदाहरणार्थ ACEG. तर यानंतर काय येईल? तर या जीच्या नंतर आय असेल म्हणजे A आणि C. ए आणि Cच्या मध्ये B सोडले, B आणि Eच्या मध्ये D सोडले, D आणि Gच्या मध्ये F सोडले. त्यानंतर GABCDEFGH आणि त्यानंतर I. G आणि Iच्या मध्ये H. ॲनालॉजी म्हणजे साम्य, दोन गोष्टींमधील संबंध ओळखणे. उदाहरणार्थ टीचर, स्कूल. तर डॉक्टर काय असेल? तर याचं उत्तर असेल हॉस्पिटल. जसा टीचर स्कूलला रिप्रेझेंट करतो म्हणजे स्कूलमध्येच असतो, तसा डॉक्टर कुठे असणार? हॉस्पिटलमध्ये. यावरती तुम्हाला एक प्रश्न हमखास सेटमध्ये असतोच. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, विसंगत घटक शोधणे. उदाहरण ॲपल, मँगो, बनाना, कॅरेट. तर यामध्ये याचं उत्तर आहेत कॅरेट. कोडिंग डिकोडिंग, दिलेल्या कोडचा नियम शोधणे म्हणजे तुम्हाला एक कोड दिलेला असेल, तो कशा प्रकारे त्याचा नियम आहे त्याला कोडिंग डिकोडिंग आपण म्हणतो, ते शोधावे लागते यामध्ये. तर कॅटसाठी काय आहे? DBU. तर डॉगसाठी काय असेल? जसे की कॅट. Cसाठी काय आलं? D. Aसाठी काय आलं? B. आणि Tसाठी काय आलं? U. तर Cच्या नंतर लगेच येणारे लेटर कोणते आहेत? तर D. आणि Aच्या नंतर B. तर Uच्या नंतर T. तसेच डॉग Dच्या नंतर काय असेल मग? E. आणि Oच्या नंतर P. आणि Gच्या नंतर H. आता डायरेक्शन सेन्स टेस्ट यावरती तुम्हाला एक प्रश्न असतो.
देशांवर आधारित हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, ज्यामध्ये नॉर्थ म्हणजे उत्तर, साऊथ म्हणजे दक्षिण, ईस्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम. तर यामध्ये ट्रिक अशी आहे, नॉर्थ हे अपला असते, साऊथ डाऊनला, तर ईस्ट राईटला आणि वेस्ट लेफ्टला. ब्लड रिलेशन नातेसंबंधावर आधारित प्रश्न यामध्ये विचारला जातो. महत्त्वाचे शब्द म्हणजे फादरसाठी वडील, मदर आई, ब्रदर भाऊ, सिस्टर बहीण, सन मुलगा आणि डॉटर मुलगी. यावरतीच तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर कॅलेंडर म्हणजेच वार शोधणे, यावरती सहसा प्रश्न विचारला जात नाही, एखाद्या वेळेसच येतो. लीप इयरमध्ये किती दिवस असतात, तर 366 आणि नॉर्मल इयरमध्ये किती असतात, तर 365 दिवस. क्लॉक घड्याळावरील कोन शोधणे. महत्त्वाच्या 1 तासासाठी 30 अंश चा कोन असतो आणि 1 मिनिटमध्ये 6 अंशचा कोन. व्हेन डायग्राम संचामधील संबंध दर्शवणे. यावरती तुम्हाला दरवर्षी एक प्रश्न विचारलेला असतो. याचे उपयोग आहेत समानता, फरक आणि इंटरसेक्शन, युनियन. या सर्व घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. लॉजिकल रिझनिंग तार्किक निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन दिलेल्या विधानावरून योग्य निष्कर्ष शोधणे, जसे की सर्व शिक्षक शिक्षित आहेत आणि काही शिक्षित लोक संशोधक आहेत. यावरून तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यावरून आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे, योग्य की योग्य. हे तुम्ही व्हेन डायग्रामच्या आधारे सुद्धा करू शकता. सिलॉजिझम विधानावर आधारित निष्कर्ष असतात. ऑल मेन आर मॉर्टल, राम इज मेन अँड राम इज अ मॉर्टल. प्रिपोजिशन्स विधाने सत्य किंवा असत्य ठरू शकणारे वाक्य. उदाहरणार्थ 2 + 2 किती होतात, तर 4. हे विधान काय आहे, सत्य. लॉजिकल कनेक्टिव्हिटीज अँड 2 सत्य असतील उत्तर सत्य येते. ऑर मध्ये एक जरी सत्य असेल तर उत्तर सत्य. नॉट मध्ये विधानाचा उलटा अर्थ असतो. इफ देन मध्ये जर तर विधाने असतात. ट्रूथ टेबल अँड PQP या प्रकारे. ट्रूथ टेबलमध्ये TT नंतर TF म्हणजे ट्रू अँड फॉल्स फॉल्स ट्रू फॉल्स असेही असते आणि फॉल्स 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 हे 4 विधाने असतात. त्यानंतर पर्सेंटेज, यामध्ये पर्सेंटेजचा फॉर्म्युला आहे. पर्सेंटेज इज इक्वल टू पार्ट डिवायडेड होल इंटू 100. पर्सेंटेज काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा असतो. त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन. रेशो A:B, प्रपोर्शन A:B इज इक्वल टू C:D. ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे. ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट SP इज ग्रेटर दॅन CP. लॉस CP इज ग्रेटर दॅन SP. फॉर्म्युला प्रॉफिट percentage is equal to profit divide CP into 100. Loss percentage is equal to loss divided CP into 100. Simple interest, SI is equal to PRT divided 100, where P is principal, R is rate and T is time. Compound interest, व्याजावर व्याज मिळते. MS सेटमध्ये मूलभूत प्रश्न विचारले जातात यावरती. टाइम अँड वर्कचा फॉर्म्युला आहे. वर्क इज इक्वल टू इफिशियन्सी इंटू टाईम. टाईम अँड डिस्टन्स याचा फॉर्म्युला आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड टाईम. प्रीमॅच्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स. प्रीमॅच्युटेशन्स म्हणजे क्रम महत्त्वाचा असतो आणि कॉम्बिनेशन्समध्ये क्रम महत्त्वाचा नाही. प्रोबॅबिलिटी घटना घडण्याची शक्यता. P&E फेवरेबल आउटकम्स डिवायडेड टोटल आउटकम्स. डेटा इंटरप्रिटेशन यामध्ये तुम्हाला टेबल, बार ग्राफ, पाय चार्ट आणि लाईन चार्ट यावरती प्रश्न विचारले जातात.
आता मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड PY कीवर्ड्स आहेत. नंबर सिरीज, ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलॉजिझम, व्हेन डायग्राम, पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज, प्रोबॅबिलिटी, टाईम अँड वर्क, प्रॉफिट अँड लॉस, डेटा इंटरप्रिटेशन. MS-SET exam tricks. Average is equal to total divided number. Percentage is equal to part divided whole into 100. Profit is equal to SP minus CP. Loss is equal to CP minus SP. Speed is equal to distance divided time. Simple interest PRT divided 100. Premeditation is equal to order important, combination order not important, probability favorable divided total. मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड हा MS-SET पेपर 1 मधील सर्वात स्कोरिंग युनिटपैकी एक आहे. यामध्ये तुम्हाला नंबर सिरीज, सिलॉजिझम, व्हेन डायग्राम, पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज आणि डेटा इंटरप्रिटेशनवर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण MS-SET पेपर 1 मधील मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड युनिट चे रिव्हिजन पाहिले. या क्लासमध्ये आपण नंबर सिरीज, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, सिलॉजिझम, व्हेन डायग्राम, पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज, प्रोबॅबिलिटी अँड डेटा इंटरप्रिटेशन यासारखे सर्व महत्त्वाचे टॉपिक्स अभ्यासले. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्चना स्टिचिंग अप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढील मॅरेथॉन वन शॉट क्लासमध्ये आपण MS-SET पेपर 1 मधील आणखी एक महत्त्वाचा युनिट घेऊन भेटूया. तुमचा अभ्यास सातत्याने ठेवा, कारण नियमित सराव आणि योग्य मार्गदर्शन हेच यशाचे गमक आहे. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.